नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जानू देणार जयंतला चक्क आता त्याच्या पापाची शिक्षा. तर दुसरीकडे विश्व आणि जानू दोघेजण मिळून देखील जयंतला शिकवणार चांगलाच धडा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्हाला माहीतच झालंय मित्रांनो की आता आपल्या जयंतला समजलंय की आता जानू जिवंत आहे, कारण की थिएटरमध्ये त्याने ज्यावेळेस जानूला पाहिलं त्याच वेळेस मात्र त्याची पूर्णपणे खात्री पटली होती की ती माझी जानूच होती. मग ती माझ्यापासून लांब का पळत होती, नेमकं तिच्या पाठीमागे काय सत्य आहे हे सगळं शोधून काढण्यासाठी जयंत प्रयत्न करत असतो. आणि जयंतला हे देखील कळालेलं असतं की जानूला त्या थिएटरचे तिकीट भेटले कसे, कारण की ह्याच्या पाठीमागे ती कमळे असणार आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यात अगोदर त्या कमळीचा शोध घेतला पाहिजे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अनिकाची आणि सोबतच कामिनीची आपल्या लक्ष्मीने कशा प्रकारे वरात काढलेली आहे, कारण की त्यांना चांगलाच धडा शिकवत आहे आणि त्यांना वटणीवरती कसं आणायचं हे आपल्या लक्ष्मीला चांगलंच माहीत असतं. पण लक्ष्मीला माहीत नसतं की तिच्या घरामध्ये राहूनच तिच्या विरोधात काय काय कट कारस्थानं हे करतात ना, याच्याबाबत तिला थोडी देखील खबर नसते. तर दुसरीकडे तुम्हाला कळेल की आता जयंत ठरवतो की काही जरी झालं तरी मी जानूला शोधण्यात कमी पडता कामा नये. त्याच्यासाठी मला काही जरी करावं लागले ना तरी ते मी करायला तयार आहे. त्याच्यासाठी हा जयंत मात्र चक्क आता काही जरी झालं तरी कमळीचा शोध घ्यायच्या पाठीमागे लागलेला असतो. त्याच्यामुळे त्याला माहीत असतं की जर मी कमळीला शोधलं तर त्याच्यानंतर मला माझी जानू ऑटोमॅटिक सापडेल. तर कमळीला असं वाटत असतं की जयंत मला ओळखत नाही, त्याच्यामुळे जयंत माझ्याकडे येणार नाही, तर जानू माझ्यापाशी राहायला आली तर खूप सेफ राहील. आणि घडतं सगळं काही तसंच मित्रांनो, कारण की विश्वा ठरवतो की जानूला आपल्यापाशी ठेवणं हे खूप खतरनाक ठरेल. त्याच्यामुळे आपण तिला कमळीकडे पाठवूया. आणि कमळीकडे जयंत हा जाणार नाही असं विश्वाला देखील वाटत असतं. पण त्या दोघांना देखील माहीत नसतं की हा जयंत किती पुढच्या विचाराचा आहे, कारण की ह्याने मास्टर माइंड असा प्लॅनिंग बनवलेला असतो ना. त्याला माहीत असतं की माझी जानू कुठे जाऊ शकते आणि काय करू शकते. त्याच्यामुळे तो ठरवतो की मला सगळ्यात पहिलं तिथं शोध घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मी बाकीची सगळी कामं करेल. तर विश्वाला माहीत असतं की आता आपल्याला जानूला घराच्या बाहेर काढणं देखील कठीण आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की घरच्यांना काय उत्तर द्यायचं. कारण की विश्वाच्या घरच्यांना सगळ्यांना माहीत असतं की जानू ह्या घरामध्ये राहते, त्याच्यामुळे ती ह्या घराचा एक घटक झालेली आहे. त्याच्यामुळे आता घरामधल्या लोकांना देखील प्रश्न पडणार की विश्वाने जानूला असं अचानक गायब का केलं आणि कुठे तिला सोडलं आणि का सोडलं आणि याच्या पाठीमागे काय कारण आहे. विश्वाच्या आईला आता पूर्णपणे संशय आलेला असतो की हे माझ्यापासून काही ना काही लपवत आहेत, कारण की तिला कळालेलं असतं की जयंत कानिटकरचा आणि ह्या मुलीचा काही ना काही संबंध आहे. कारण की जयंत कानिटकरच्या घरी आता विश्वाच्या आईच्या वेळेस जाते ना, त्यावेळेस मात्र तिला अशी जाणीव येते की ह्या ठिकाणी जानूचा म्हणजे आपल्या तनूचा आणि या घराचा काही ना काही संबंध आहेच. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपली जानू नाव बदलून तनू राहत असते, हे देखील जयंतला समजलेलं असतं. जयंतला कळतं की तिला माझ्यापासून लपण्यासाठी खूप सारे ऑप्शन भेटलेले असणार आहेत, त्याच्यामुळे ती तिचं नाव बदलून देखील माझ्यापासून लांब राहू शकते. तर आता विश्वाच्या आईला असा डाऊट येतो की हा विश्वा चक्क जानूला घेऊन म्हणजेच आपल्या तनूला घेऊन या घरातून का गेलाय आणि ती अजूनपर्यंत घरी आली नाही. म्हणजेच ह्या दोघांना काहीतरी एवढं मोठं सत्य माहीत आहेत की ते आमच्यापासून लपवत आहे. तर विश्वाची आई ही विश्वाला विचारते आणि म्हणते की सांग तू तनूला कुठे सोडून आला आणि काय याच्या पाठीमागे कारण आहे. विश्वा माझी शपथ घे आणि मला खरं खरं सांग. तर त्यावेळेस मात्र आता विश्वाला खरं सत्य सांगावंच लागणार असतं. पण विश्वा ठरवतो की आपण जर सत्य आत्ता सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे विश्वा सांगतो की आई अगं असं काही नाही, जसं तू समजते ना तसं काहीच नाही. तर दुसरीकडे आता कमळीच्या हॉस्टेलवरती आपली जानू राहायला गेलेली असते. त्यावेळेस मात्र कमळी ठरवते की या ठिकाणी जयंत कधीच येणार नाही. पण हा हरामखोर जयंत त्या ठिकाणी देखील पोचतो. तर कमळीला याची देखील खबर लागते की जयंत इथपर्यंत येऊ शकतो, तर जानूच्या जीवाला काहीही धोका निर्माण करू शकतो. त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं ना तरी जानूला इथं हॉस्टेलवर ठेवणं देखील सेफ नाही आहे. ती लगेच विश्वाला सांगते आणि म्हणते की या ठिकाणी देखील जयंत कानिटकर येऊन गेलेला आहे, कारण की त्यांचा प्लॅनिंग असा असतो की जयंत सगळ्यात अगोदर जानूच्या जवळच्या लोकांकडे जाईल आणि विचारपूस करेल. पण नाही, जयंत पूर्ण मास्टर माइंड असतो. त्याला माहीत असतं की आपण सगळ्यात पहिल्यांदा कमळीकडे गेलं पाहिजे, म्हणजेच तिथूनच आपल्याला काही ना काही पुरावा भेटेल आणि त्याच्यानंतर मला माझी जानू भेटू शकते. तर त्यावेळेस मात्र आता विश्वा ठरवतो की ह्या जयंतचं काहीतरी केलं पाहिजे, कारण की हा जयंत जिथं जिथं माझी जानू जाते तिथे तिथे हा ऑलरेडी पोचलेलाच असतो. त्याच्यामुळे एकतर माझ्या जानूच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण व्हायच्या अगोदर ह्या जयंतचा मला काटा काढला पाहिजे, नाहीतर हा कायम माझ्या जानूला त्रास देईल. पण आता विश्वाच्या ह्या निर्णयाने विश्वाने एका गोष्टीचा विचार केलेला नाही. काही केलं तरी जानू फक्त त्याची आता मैत्रीण आहे, पण त्याच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी मात्र आपल्या सईकडे असते. कारण की आता सईसोबत त्याची एंगेजमेंट झालेली आहे. भलेही आपल्या विश्वाचं जानूवरती जीवापाड प्रेम आहे, पण त्याने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याने आता हा एकदम चुकीचा आहे. त्याला असं वाटत
वाटत असतं की आपण जयंतचा जर खेळ संपवला म्हणजेच त्यालाच जर मारून टाकलं तर मग आयुष्यातला प्रश्नच मिटून जाईल. पण विश्वाने एका गोष्टीचा विचार केला का? त्याने जरी जयंतला मारलं तरी त्याच्यानंतर त्याला परत शिक्षा होईल. त्याच्यानंतर त्याला शिक्षा झाल्याच्यानंतर त्याला अटक, हे सगळं परत ड्रामा सुरू होईल. त्याच्यापेक्षा विश्वाने कधी विचार केला आहे का? जर त्याने असं काही नाही केलं तर त्याचा सुखाचा संसार होऊ शकतो. परंतु आता जानूमुळे जर परत विश्वा अडकला तर खूप भयानक अशी गोष्ट होईल. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सईचा आणि विश्वाची एंगेजमेंट झाली, त्यांचं लग्न देखील होईल. त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये आता जानूमुळे मोठं विघ्न नको यायला. त्याच्यामुळे विश्वाने जयंतला मारण्याचा विचार तर डोक्यातून काढूनच टाकला पाहिजे. पण आता घडतं भयानकच. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कामिनीला आणि रागिणीला सगळ्यांना समजलेलं असतं की गौरी जिवंत आहे आणि तिची मुलगी देखील. त्याच्यामुळे कामिनी आता चक्क गौरीचा शोध घेण्यासाठी सगळीकडे वन फिरत असते. आणि दुसरीकडे आपल्या सरूला म्हणजेच आपल्या गौरीला देखील कळालेलं असतं की आता माझी मुलगी देखील इथेच आहे. पण मी जर तिला आता भेटले तर कामिनीला कळेल की ती माझी मुलगी आहे, त्याच्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर नयनताराच्या घरामध्ये आपली सरू राहत असते आणि तिथेच ती सेफ असते. कारण की त्या घरामध्ये कामिनी परत पाऊल देखील ठेवणार नाही. आणि दुसरीकडे ऋषीला देखील माहीत नसतं की हीच कमळीची आई आहे म्हणून. कारण की तिने देखील नाव बदलून त्या ठिकाणी राहत असते आणि तिथे तिचं नाव साधना असतं. पण आता त्या सगळ्यांपाशी मात्र आपल्या साधनाताईंना म्हणजेच आपल्या गौरीला एवढा धक्का बसलेला असतो की तिला कळत नसतं की ह्या कामिनीने मला पाहिलं आहे, त्याच्यामुळे ती मला कुठून देखील शोधून काढू शकते. मला लवकरात लवकर माझ्या कमळीला घेतलं पाहिजे आणि हे शहर सोडून कायमचं निघून गेलं पाहिजे. नाहीतर ते आमच्या दोघींना देखील शोधतील आणि काही देखील आमच्यासोबत करू शकतात. त्याच्यामुळे माझ्या कमळीच्या जीवाला कोणताच धोका निर्माण नको व्हायला. तर दुसरीकडे राजन आणि आपली अन्नपूर्णा आजी ह्या दोघांना देखील अन्नपूर्णा आजीला वाटत असतं की मला माझी मोठी नात आणि सून भेटावी. तर दुसरीकडे राजनला त्याची मुलगी आणि बायको पाहिजे असते. पण आता राजनला माहीत असतं की ती जिवंत असणार आहे. कारण की अन्नपूर्णा आजीला सगळेजण वेड्यात काढत असतात आणि म्हणत असतात की असं काही नसणारच आहे. आणि ह्या कामिनीला तर आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की गौरी जिवंत आहे, त्याच्यामुळे तिची मुलगी देखील जिवंत असणार. तर ती जर राजनच्या आणि ह्या अन्नपूर्णाच्या हातामध्ये जर लागली तर आपण रस्त्यावरती भीक मागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आता त्या प्लॅनिंग असं करतात की सगळ्यात अगोदर आपण गौरीचा काटा काढायचा, म्हणजेच आपल्या कमळीच्या आईचा. पण तुम्हाला माहितीच आहे की कमळी आपली असं कधी देखील होऊन देणार नाही. कारण की कमळी आणि आपली गौरी ह्या दोघीजण देखील एकमेकांच्या जवळून एवढ्या गेल्यात. पण आता गौरीला खात्री असते की माझी मुलगी तर आत्तापर्यंत सेफ आहे, त्याच्यामुळे मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण की ही कामिनी मुळात माझ्या कमळीला ओळखतच नाही की ती माझी मुलगी आहे म्हणून. आणि मी जर तिच्या टचमध्ये गेले, तिच्यासोबत संपर्क केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की तिला जर कळालं की ही माझी मुलगी आहे तर तिच्या जीवाला ती नक्कीच धोका निर्माण करू शकते. तर दुसरीकडे तुम्ही पाहाल की आता हा जयंत चक्क आपल्या जानूला शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतो. कमळीचं हॉस्टेल म्हणू नका, सगळीकडे. आणि त्याला फायनली कळतं की जानू ही आता विश्वाच्या घरी आहे. कारण की विश्वा परत जानूला घेऊन त्याच्या घरी जायचा निर्णय घेतो आणि तिला गेस्ट हाऊसमध्ये ठेवायचं ठरवतो. कारण की त्या ठिकाणी जयंत जाणार नाही याची खात्री विश्वाला देखील असते. त्याच्यामुळे आता जयंतपासून जानूला लपवण्याचा विश्वास सगळीकडे प्रयत्न करत असतो. पण फायनली मित्रांनो आता वेळ संपत आलेला असतो. तुम्हाला माहितीच आहे की जयंतला आता पुरावे सापडत जातात जानू जिवंत आहेत त्या सगळ्या गोष्टीचे. त्याच्यामुळे आता जयंत पूर्णपणे वेडा झालेला असतो. त्याला फक्त जानू दिसत असते, त्याच्यामुळे तो कोणाचा खून देखील करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि घडतं पुढं सगळं काय असंच मित्रांनो. कारण की जयंत चक्क आपल्या जानूला शोधण्यासाठी विश्वाच्या घरी सारखा जात असतो. त्याच्यामुळे विश्वाच्या घरचे आता जयंतला त्या ठिकाणी न येऊन देण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतात. विश्वाला खात्री असते की आता जयंतला समजले जानू जिवंत आहे, त्याच्यामुळे हा जयंत कोणत्या देखील थराला जाऊ शकतो. तर जयंत आता पुढे करतो तसंच मित्रांनो. कारण की त्याला खात्री असते की विश्वानेच माझ्या जानूला लपवून ठेवलंय. पण काय हरकत नाही, मी पण जयंत कानिटकर आहे, मला माझ्या खऱ्या रूपात आलंच पाहिजे. त्यासाठी आता जयंत ठरवतो की मला आणि माझ्या जानूच्या आयुष्याच्या मध्ये जे कोणी येईल ना त्या सगळ्यांचा मी जीव घेतल्याशिवाय मागे पुढे बघणार नाही. तर जयंत आता वेशभूषा बदलून रात्रीच्या वेळेस विश्वाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. कारण की त्याला माहीत असतं की जानू माझी ह्याच घरात आहे, त्याच्यामुळे मी तिचा शोध घेणार म्हणजे घेणारच. तर दुसरीकडे विश्वाच्या आईला देखील आता माहिती झालेली असते या जयंत कानिटकरबद्दल चांगलीच. आणि दुसरीकडे आपल्या तनूबद्दल म्हणजेच तिचंच खरं नाव जानू आहे याच्याबाबत देखील तिला मोठी खबर कळते. त्याच्यामुळे आता मित्रांनो पुढे तुम्हाला खूप भयानक असा ट्विस्ट असा पाहायला भेटेल की आता विश्वाच्या आईवरती चक्क जयंत हल्ला करतो आणि त्यामध्ये विश्वाच्या आईला खूप मोठी इजा देखील होते आणि त्यामुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. पण आता विश्वा हा पूर्णपणे घाबरून जातो. कारण की त्याला कळतं की हा जयंत काहीही करू शकतो, त्याच्यामुळे मला ह्यालाचा खेळ संपवल्याशिवाय शांत मी बसणार नाही. तर मित्रांनो पुढे हेच पाहायचं की आता विश्वा हा जयंतचा खेळ कशा प्रकारे संपवतोय. आणि जर जयंतला जर आपली जानू भेटली तर तुम्हाला माहितीच आहे परत काय होणार आहे ते. तर तुम्हाला काय वाटतंय, विश्वाने जानूसाठी जयंतचा खेळ संपवायला पाहिजे का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की हे सगळं जर जानूने केलं तरी योग्य राहील. कारण की जानूने तिला शिक्षा म्हणजेच तिच्यावरती अत्याचार करणाऱ्या तिच्या स्वतःच्या नवऱ्याला जर तिने मारलं तर एकदम बरोबर राहील. पण विश्वाने जर असं काय केलं तर विश्वाला परत कोणती ना कोणती शिक्षा देखील होईल. त्याच्यामुळे बिचाऱ्या सईचं आयुष्य परत खराब होईल. तर तुमचं नक्की मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.